Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। सध्या महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे अनगर नगरपंचायत निवडणुकांची आणि या निवडणुकांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटातून काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये गेलेले राजन पाटील। राजन पाटील भाजपत गेल्यानंतर त्यांचे चिरंजीव बाळराजे पाटलांनी थेट आता अजित पवारांना चॅलेंज दिले। त्यामुळे आता राजन पाटलांवर टीका होतीये, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उज्ज्वला थिटे यांनीही राजन पाटलांवर गंभीर आरोप केलेत। त्यामुळे हे राजन पाटील नेमके कोण आहेत, त्यांची ए टू झेड हिस्ट्री काय, समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। अनगर हे माजी आमदार राजन पाटील यांचं मूळ गाव। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघावर राजन पाटील यांचं सलग 30 वर्ष वर्चस्व राहिलंय। गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये अजित पवारांनी त्यांची महाराष्ट्र सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती, पण काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांनी सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि राजन पाटील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागले। मात्र मोहोळ तालुक्याच्या राजकारणात माजी आमदार राजन पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील या दोघांचं नाव कायम चर्चेत राहिलंय। राजन पाटील हे अनगरचे तर उमेश पाटील हे मोहोळ तालुक्यातल्या नरखेडचे रहिवासी। निवडणूक कुठलीही असली तरी या दोघा पाटलांचा वाद प्रतिवाद कायम पाहायला मिळतो। या नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका देखील त्याला अपवाद ठरल्या नाहीयेत। मागच्या 60 वर्षांपासून अनगर गावची ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची परंपरा राहिली आहे। काही महिन्यांपूर्वी अनगर नगरपंचायत झाली आणि त्यासाठी पहिल्यांदाच निवडणूक होतीये। ही निवडणूक देखील बिनविरोध व्हावी म्हणून राजन पाटील यांचे प्रयत्न सुरू होते। नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी त्यांची सून प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांचा भाजपतर्फे अर्ज दाखल केला। मात्र अनगर पंचायत बिनविरोध करण्याच्या प्रयत्नाला छेद देण्यासाठी उमेश पाटलांनी गावातल्याच उज्ज्वला थिटे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर उज्ज्वला थिटेंनी माजी आमदार राजन पाटलांवर गंभीर आरोप केले। जवळपास 23 वर्ष अनगरमध्ये राहत असताना राजन पाटील आणि उज्ज्वला थिटे यांच्या कुटुंबियाचं कोणतंही वाद नव्हतं। मात्र 2023 साली पहिल्यांदा राजन पाटील यांच्या कुटुंबियांसोबत वाद झाल्याचं थिटे यांनी सांगितलंय। त्यांच्या दाव्यानुसार 21 फेब्रुवारी 2023 रोजी गावात शिवजयंती निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती। या मिरवणुकीत त्यांचा मुलगा जयवंत याला काही तरुणांनी खांद्यावर उचलून घेतलं, त्यावरून वाद झाला आणि जयवंतला मारहाण झाली। ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हाही नोंद झाला। हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी आपण राजन पाटील यांची माफी देखील मागितल्याचा दावा उज्ज्वला थिटे यांनी केलाय। मात्र त्यांच्या समर्थकांकडून सातत्याने त्रास देणं सुरूच राहिल्याने 29 एप्रिल 2023 रोजी त्यांनी पोलिसात तक्रार दिली। त्यामुळे वाद आणखीनच चिघळला, घरावर दगडफेक होऊ लागली आणि जीवाला धोका निर्माण झाल्याने आपण गाव सोडलं असा आरोप उज्ज्वला थिटे यांनी केलाय। उज्ज्वला थिटे या तेव्हापासूनच राजन पाटील आणि त्यांच्या कुटुंबावर सातत्याने टीका आणि आरोप करतायत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकात देखील त्यांनी राजकीय व्यासपीठावर जात राजन पाटील यांच्यावर टीका केली। अनगर गावात राजन पाटील यांची दहशत असल्याचा आरोप त्यांनी सातत्याने केला। हीच दहशत मोडीत काढण्यासाठी आपण यंदाच्या नगरपंचायत निवडणुकीत राजन पाटलांच्या सुनेच्या विरोधात अर्ज दाखल करणार असल्याचं सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर केलं। त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची भेट घेत उमेदवारीची मागणी केली आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी विरोधात राजकीय खेळी करण्याची संधी साधत उमेश पाटलांनी ही उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी जाहीर केली। उज्ज्वला थिटे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी पहाटे 5 वाजता पोलीस संरक्षणात अनगर नगरपंचायत कार्यालयात पोहोचल्या। महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीने कोणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचल्याची घटना घडली, त्यामुळे त्याची चर्चा संपूर्ण राज्यात झाली। उज्ज्वला थिटे यांच्या दाव्यानुसार मागच्या 3 ते 4 दिवसांपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न होता। मात्र राजन पाटील यांच्या समर्थकांकडून उमेदवारी अर्ज दाखल होऊ नये यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप उज्ज्वला थिटे यांनी केलाय। अनगरला जाणारे रस्ते ट्रॅक्टर लावून अडवण्यात आले, हातात काठ्या आणि शस्त्र असलेल्या तरुणांनी पाठलाग केला असा गंभीर आरोपही उज्ज्वला थिटे यांनी केलाय। शिवाय पोलिसांनीही सहकार्य केलं नसल्याचं त्यांनी म्हटलं। प्रकरण तापत असल्याचं पाहून पोलिसांनी देखील शस्त्रधारी पोलिसांसह जवळपास 50 पोलिसांचा बंदोबस्त उज्ज्वला थिटे यांना दिला। विरोध होऊ नये यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पहाटे 5 वाजताच त्या अनगर नगरपंचायत कार्यालयात पोहोचल्या। यावरून राजन पाटील यांचं जंगलराज दिसून येतं
अशी टीका उमेश पाटलांनी केली। एकंदरीत या सगळ्या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं काय आहेत? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।